नमस्कार सगळ्यांना, गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना, नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा। आणि आज मी आली आहे राममारुती रोडवर ठाण्याच्या, जिथे रथयात्रा भरते। तर आता तुम्ही माझ्या समोर बघू शकतात, आता इथे ढोलताशा पथक आलेलं आहे। तर इथे भरपूर वेगवेगळे टाईपचे रथ असतात। सो बेसिकली रथयात्रा ही चालू होते कोपिनेश्वर मंदिरापासून, जे खूप जुनं आहे ठाण्यातलं, तिकडून चालू होते आणि हळूहळू पूर्ण ठाणाभर फिरते। ऑलमोस्ट पूर्ण ठाणा कवर करते। इकडे मस्त रांगोळी काढतायत बायका आणि खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या रॅली असतात। म्हणजे आता जसं ढोलताशा पथक आहे इकडे, तसं बायका असतात, बाईक रॅली असते, मल्लखांब असतो, अजून वेगवेगळ्या रिलिजनच्या वेगवेगळ्या रॅलीज असतात। तर इकडे सगळं हे बघायला मिळतं आणि आम्ही लहानपणापासून इकडे येतो, तर हे अनुभवायची मजाच वेगळी असते। आम्ही किती पण बिझी असू, आज तर एनिवे रविवार आलाय म्हणून किती पण बिझी असू तरी आम्ही इकडे येतो। अरे हॅपी गुढीपाडवा, पहिली मैत्रीण भेटली आहे। आता जसं रिच्युअल असतं आमचं, तर किती जण भेटतात बघू, किती लोकांनी टांग दिली आहे। खूप लोकांनी दिली पण ठीक आहे, आम्ही भेटायचं काय ठेवणार रोज असं भेटणार। आता बघू, आता किती लोक असे रस्त्यात चालता चालता भेटतीलच, बघूयात कोण कोण भेटतंय। सगळं दुसरंच आहे, रूट वेगळा आहे। पहिले बाहेरून यायचं, आता आतून येतं आहे, आता माहिती नाही। इकडूनच सगळे रथ येतात कारण ही खूप छोटी जागा आहे। जोश आहे यार, काय जोर लागतो ते वाजवायला, धमाल आली, जाम भारी वाजवलं लोकांनी। आता पुढे पुढे तिकडून सगळे रथ पुढे पुढे येणार, एक एक सगळे तुम्हाला मी दाखवते एक्सक्लुसिव्हली ऑन। तो चलो फिर लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकर फटाफट। ही बघा माझी शाळा आली, सरस्वती विद्या मंदिर चिमलो।
आणि मुघलांना सळो की पळो करून सोडले. दर गुढीपाडव्याला आणि दर दिवाळीला रॅलीज जातात. लहान मुलं, एकदम छोटे छोटे स्कूलमधले मुलं, कॉलेजमधले मुलं, बायका, प्रौढ मुलं, प्रौढ माणसं सगळे असतात. तर हा असा नाही की मोठ्यांचाच सण आहे, छोटाचाच सण आहे, सगळे एकत्र असतात ह्यावेळी. सगळे रथात सगळे लोक असतात. रॅली, बाईक रॅली असते. हे तरी नाही आहेत, अजून पुढे आहेत, तर येतील हळूहळू. कारण ही रथयात्रा हळूहळू पुढे
हॅपी पाडवा सेम टू यू. कसं वाटतं इकडे? एकदम छान वाटतं. आपली संस्कृती आपण जपतोय आणि अशी जपावी सगळ्यांनाही. इकडे मल्लखांब चालू आहे. क्रेन आहे. Awesome, yaar. इकडे हे सगळे एक एक करून चढतात. सगळे छोटे छोटे मुलं आहेत.
त्याने पोच दिली. हा कोण म्हणला माहित नाही मला. खूप सारे ट्रक्स आहेत, एक एक करून येत आहेत. मी जाम थकले आहे यार, ऊन एवढं आहे ना, खूप जास्त थकले आहे. आता माझे मैत्रीण गायब झाले, तिला शोधते मी, बघू आता कुठे सापडते तरी बघते. जसं मी तुम्हाला बोललेली, सगळे जण सहभागी होत आहेत. हा एक ग्रुप आहे, अराउंड 38 to 50च्या अराउंड ह्या बायका असतील. उत्साह बघा, जोश बघा केवढा आहे. बुलान गागलला ढिंचॅक. संपत आले हे ऑलमोस्ट असं वाटतंय, कारण आता गर्दी कमी व्हायला लागली आहे. सगळी गर्दी. असे मस्त असे इन्स्टॉलेशन्स वगैरे पण करतात स्कूलची मुलं, हे सगळं पण असतं बघायला. पण जर ट्रक संपत असतील आणि तुम्हाला भूक लागली असेल तर ये है अड्डा राजमाता वडापाव. आणि वडापाव खाल्ल्यावर तिकडे त्यांचा सोडा काउंटर पण आहे, तर तिकडे तुम्ही मस्त सोडा बिडा पिऊ शकतात. आणि चला थोडंसं पुढे जाऊया, काय आहेत पुढचे ते पण बघू. इकडे पण मल्लखांब चालू आहे. चला मी सगळं ऑलमोस्ट कव्हर केलं आहे, सगळं दाखवलं आहे. आता जर नेक्स्ट टाईम तुम्हाला यायचं असेल इकडे, कधीच नाही आलात तर तुम्ही आता नेक्स्ट टाईम येऊ शकतात गुढीपाडव्याच्या दिवशी, सगळी कामं आटपून वगैरे. आणि इकडे एक आहे की आजचं स्पेशल आहे गुढीपाडवा रथयात्रा, कारण 25 वर्ष झाली आहेत रथयात्रेला. सो आत्ता मला असं वाटतं आहे की त्याच्यामुळे अजून जास्त ट्रक्स आहेत. तर मजा आली यार, खूप दिवसांनी फ्रेंड्स भेटले, काही टांग दिली. इकडे खूप लोक आहेत जमलेली, खूप लोक मजा करत आहेत, एन्जॉय करतात बेसिकली. आणि सण हा मजा करण्यासाठीच असतो, उत्साह असतो कारण लोकांमध्ये खूप जास्त. आणि आता मी हा ब्लॉग संपवते. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.